पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आज पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार आहेत. 76,000 कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पालघर जिल्हा प्रशासन आता सज्ज आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि सभा मंडपामध्ये पिशव्या, पाण्याची बॉटल, खाद्यपदार्थ तसंच इतर वस्तू आणण्यासाठी बंदी करण्यात आली. नागरिकांसाठी वाहनं आणि बसेस वाहनतळ व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. विरोधकांनाही त्यांनी राजकारण न करण्याचं आवाहन केलंय आणि त्याचबरोबर सर्व परिस्थितीसह वातावरणाचा अभ्यास करून लवकरात लवकर भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अजित पवार मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर दाखल झालेत. त्यांनी किल्ल्याची पाहणी केली आहे. पुतळा नेमका कसा कोसळला याबाबत अजित पवार माहिती त्यांनी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेमध्ये वैभव नाईकांचा हात तर नाही ना, असा सवाल निलेश राणे यांनी केलाय. दुर्घटनास्थळी नाईक 15 मिनिटांमध्ये पोहोचले कसे? नियोजित कार्यक्रम नसताना नाईक तिथे काय करत होते, असे प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केले. सिंधुदुर्गमधल्या राजकोट किल्ल्यावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चेतन पाटील याला अटक करण्यात आली आहे. चेतन पाटील हा या पुतळ्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं मध्यरात्री त्याला अटक केली आहे. उद्धव ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजकोट किल्ला शिवराय पुतळा प्रकरणामध्ये कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. राष्ट्रपती मणिपूरवेळी गप्प का होत्या? पंतप्रधान बदलापूरबद्दल बोलतील का, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होणाऱ्या टीकेवरून गोपीचंद पडळकर आणि नितेश राणेंनी भाजपच्याच नेत्यांवर हल्लाबोल केलाय. फडणवीसांवर वारंवार टीका होत असताना भाजपमधले लाभार्थी आणि साखर कारखानदार गप्प का बसतात, असा संतप्त सवाल या नेत्यांनी विचारला. सांगलीच्या विटामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये बोलताना शरद पवारांवर पुन्हा टीका केली. कोलांटोड्या घेण्यामध्ये सुवर्ण पदक द्यायचं झालं तर ते शरद पवार यांना मिळेल, असं वक्तव्य पडळकरांनी केलं. 2024ची निवडणूक त्यांच्या पक्षाची शेवटची निवडणूक आहे आणि त्यामुळे तिथे जाणाऱ्यांनी 2029 मध्ये कुठे जाणार याचाही विचार करावा, असा टोला पडळकर यांनी लगावला. महाविकास आघाडीचं सरकार चुकून सत्तेमध्ये आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरांना तुरुंगात जावं लागणार, असं विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलं. आम्हाला मविया सरकार बाहेर ठेवणार नाही, पहिल्या 100 दिवसामध्ये आत टाकतील आणि आपण बॅगही भरून ठेवली असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. तर सांगलीच्या विटामधल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण वार्षिक सभा आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे आजची सभा देखील वादळी होईल अशी शक्यता वर्तवली जाते. सत्ताधारी नेत्यांचा गोकुळमध्ये मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी म्हटलंय. सत्ताधारी नेते दूध संकलन वाढवण्यापेक्षा दूध संस्था वाढवून गोकुळच्या खासगीकरणाचा डाव टाकतात, असा आरोप विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी केला. मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राणेंच्या विरोधामध्ये पोस्टर्स झळकावले. या पोस्टरबाजीमधून त्यांनी राणेंच्या अटकेची मागणी केली. राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान राणेंनी घातलेल्या राड्याच्या निषेधार्थ ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. भंडारा नगर परिषदेतील अधिकारी संघटना बेमुदत संपावर गेल्या. जुने पेन्शन योजना लागू करा किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन हे योजनेच्या तात्काळ अंमलबजावणी करा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे भंडारा नगर परिषदेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. नाशिकच्या कर्मयोगी नगरमध्ये खड्ड्यांमुळे संतप्त रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. पायाभूत सुविधा नाही तर घरपट्टी पाणीपट्टी का भरायची, असा सवाल नागरिक करतात. दरम्यान रस्ते दुरुस्त केले नाहीत तर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड यांनी दिला. मुंबईमध्ये आज काही विभागांचा पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे. महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागामध्ये जलवाहिनी दुरुस्ती जोडणीच्या कामामुळे सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे.
पुण्यामध्ये 2,07,000पेक्षा अधिक मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याची मतदारसंख्या 86 लाखांच्या वर गेली आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी लवकरच जाहीर होणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ही उद्या होणार आहे आणि लोणी काळभोरच्या MIT संस्थेतल्या विश्वराज बाग इथं सकाळी 10 वाजता ही परीक्षा होईल. विद्यार्थ्यांनी पहाटे 6 वाजताच या ठिकाणी हजर राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गाच्या कामासाठी धीम्या मार्गाचे सर्व अप अँड डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल. शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान हा ब्लॉक असेल. 11वी प्रवेशासाठी 4थी विशेष प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यामुळे 4थ्या विशेष फेरीसाठी अर्ज केलेल्या 7,741 विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागानं दिलाय. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय. मुंबईमध्ये पुढचे 4 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा जाणवू लागला होता. उकाड्यानं मुंबईकर हैराण झाले होते. मात्र अधूनमधून होत असलेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण होतोय. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलंय. घरं, रस्ते पाण्याखाली गेलेत. जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध नाहीये. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होती. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यामध्ये कन्हाळ गावामध्ये दुर्मिळ वन्यप्राणी खवले मांजर आढळून आलं. तुमसर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ या मांजराला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलाय. प्राणी सोयाबीन, तूर, कापूस आणि हळद अशा या पिकांचं मोठं नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी आता हैराण झालेत. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी परिसरातले शेतकरी करतात. केंद्र सरकारनं साखर कारखान्यांवर घातलेली इथेनॉलवरची बंदी उठवली आहे. त्यामुळे देशातील 15 कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. 6 डिसेंबर 2023ला केंद्र सरकारनं इथेनॉलवर ही बंदी घातलेली होती. महापालिकेमध्ये एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या 10 कनिष्ठ अभियंत्यांची बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी या बदलीचे आदेश दिले. 3 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात अनेक अधिकारी काम करत होते. पुण्यामधल्या 80 बालकलाकारांनी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचरणी सेवा सादर केली. पुण्यामधल्या स्वरतरंग संगीत अकादमीच्या पुढाकारानं अयोध्येमध्ये गीत रामायण आराधना रंगली. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये गीत रामायणाचा हा पहिला कार्यक्रम करण्याचा मान पुण्यामधल्या बालकलाकारांना मिळाला. नाशिकमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना या महिलेनं चांगला जबर चोप दिला. नाशिकच्या सिडको परिसरातल्या शिवशक्ती चौकाजवळ ही घटना घडली. छेड काढल्यानंतर या टवाळखोरांना महिलेचं रौद्र रूप पाहायला मिळालं. वाशिममधल्या हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनमागे एका 29 वर्षाच्या युवकाची 5 ते 6 जणांनी हत्या केली होती. काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांना अटक करावी अशी मागणी करत मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनसमोर गोंधळ घातला.